ये खबर बुद्ध भूमि फाउंडेशन धरना प्रदर्शन से जुड़ी है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय के सामने पिछले 15 तारीख से जारी धरना प्रदर्शन को समाज के सभी स्तर से सपोर्ट एवं समर्थन मिल रहा है। कल्याण जिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट की ओर से कल्याण डोंबिवली शहर जिला महासचिव रमेश बर्वे और डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे ने अपने साथी सहयोगियों के साथ भंते जी को एक पत्र देकर सपोर्ट दिया है। इस मौके पर किशोर मगरे ने कहा कि इसके अलावा बुद्ध भूमि फाउंडेशन का जो भी एक्शन होगा उसको आरपीआई जिला की ओर से डोंबिवली शहर की तरफ से हर संभव मदद दी जाएगी। इस अवसर पर हमारे संवाददाता ने किशोर मगरे और रमेश बर्वे की प्रतिक्रिया ली है। संघर्षाच्या वेळेस मी तिथे उपस्थित राहणार आणि उपस्थित राहिलेलोच आहे। माझे सन्माननीय कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब हे देखील समर्थनार्थी आपल्याकडे येत आहेत। त्याचबरोबर माझे सहकारी कल्याण डोंबिवली जिल्हा महासचिव रमेशजी बर्वे साहेब, डोंबिवली शहराचे आमचे तमाम कार्यकर्ते सिद्धार्थजी रणपिसे साहेब, ब्रह्मपाल सरकटे, तसेच दिलीप नागरे, काकडे साहेब असे शेकडो कार्यकर्ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिलेले आहेत की डोंबिवलीतून जर कुठली आडी अडचण जर आली तर आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहू हे सांगण्यासाठी मी इथे आज आवर्जून उपस्थित राहणार। ज्या दिवशी हा संघर्ष पेटला त्यावेळेस म्हणजे 25 वर्षापूर्वी 20 ते 25 वर्षापूर्वी त्यावेळेस देखील असाच प्रकार झाला। आम्हाला काही लोकांनी अंधारात ठेवलं, परंतु ती जमीन सांभाळणाऱ्यांनी सांभाळली। आपले गुरुवर्य भंतेजी साहेब यांनी ती जमीन सांभाळून आजपर्यंत ताब्यात ठेवली। हे खरोखर फार मौलाचं काम आहे। आणि ती जमीन जेव्हा सांभाळत असताना काही आपलेच लोक आपल्या विरोधात जात आहेत आणि राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीला आपल्याला आता संघर्षातून आपली भूमिका मांडायची आहे। आणि त्यासाठी आपल्याला जर वेळ आली तर अति तीव्र प्रकारे जर संघर्ष करायची वेळ आली, मोर्चे करायची वेळ आली, रेल रोको करायची वेळ आली, रास्ता रोको जर करायची वेळ आली तर आपण रस्त्यावरती उतरूया। कारण ही जमीन ही बुद्ध फाउंडेशनची जमीन ही आपल्या हक्काची आहे आणि इथे भव्य दिव्य बुद्ध विहार समाजासाठी निर्माण झालं पाहिजे। यासाठी मी इथे आवर्जून आपल्याला सांगण्यासाठी आलो आहे की माझा डोंबिवली शहराच्या वतीने माझ्या सर्व परिवाराच्या वतीने मी बुद्ध फाउंडेशनला पाठिंबा जाहीर करतो। इथेच थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। बुद्ध भूमी फाउंडेशनचं जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन काय आजचं नाही तर पूर्वीपासूनच या आंदोलनासाठी पंतजींनी अनेक वेळा संघर्ष केला आहे। आज आपण या ठिकाणी यापूर्वी सुद्धा नरेंद्र मोरे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या ठिकाणी स्टेज वगैरे टाकून गणेश कांबळे या ठिकाणी फार मोठं आंदोलन केलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आमचं म्हणणं इतकंच आहे की आम्हाला प्राधिकरण नको, आम्हाला बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावावरती 7/12 झाला पाहिजे आणि गौतम रत्न यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी तयार होऊन त्यांना ज्या पाहिजे त्या लोकांना घेऊन त्यांची करावी आणि संपूर्ण जागा बुद्धभूमी फाउंडेशन नावाचं 7/12 झाला पाहिजे। अनेक लोकांनी TDR घोटाळा केलेला आहे, अनेक लोकांचं नावं त्यामध्ये आहेत, परंतु महानगरपालिका काही ते नाव उघडे करत नाही, काही नाही आणि फुकट काहीतरी वेगळे असे लोकांमध्ये वादविवाद कसा निर्माण होईल यासाठी सतत महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे। काही राजकीय लोक आहेत त्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांना येऊ द्या, त्यांना काम करायचं नाही त्यांनी करू नये, परंतु आम्हाला जे योग्य वाटलं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आमच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याच्या वतीने मान्य आमचे अध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब त्यांच्या असणारी जी काय आमची कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याची जी कमिटी आहे त्या सर्व मोहना, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण, कल्याणपूर्व, पश्चिम, डोंबिवली या ठिकाणी आमचे सहकारी आलेले आहेत। आमचे किशोर मगरे डोंबिवली शहर अध्यक्ष, दिनेश जाधव मोहना शहर अध्यक्ष, विजय भोईरे टिटवाळ्याचे अध्यक्ष आहेत, नीता कपिल मुडगे महिला समितीच्या आमच्या अध्यक्ष आहे, आघाडीच्या अध्यक्ष आहे कल्याण शहरच्या, जालिंदर बरोबर मोहना शहर, राजेंद्र शिकर आहेत, सुरेश झापरवाल या ठिकाणी डोंबिवलीहून उपस्थित झालेले आहेत। आमच्या वाल्मिकी समाजाचा संपूर्ण पाठिंबा इथे संपूर्ण लोक आमच्या
सोबत या मोर्चामध्ये येणार आहेत धम्मपाल सरकटे हे सुद्धा डोंबोला युवराज गाडगे आलेले आहेत. तसेच या ठिकाणी विठ्ठल खेडकर, तुकाराम पवार, वसंत टेकाळे, प्रभाकर पटेकर, कपिल मोटगरे, नरेंद्र मोरे आणि राहुल तांबे हे सुद्धा त्यांचा सुद्धा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे. आम्हाला या दिवशी या मोर्चाची तारीख योग्य अशी तारीख कुमार कांबळे वगैरे सर्वजण आम्हाला देतील किंवा भरतीचे आम्हाला सांगतील. त्यावेळेस मात्र आम्ही आमच्या जितक्या आमच्या ताकदीनिशी लोकांना घेऊन यायचं आम्ही येऊन आम्ही या आंदोलनामध्ये ह्या मोर्चामध्ये आम्ही येणार आहे. ही शेवटची लढाई आणि वेळ आहे. आमच्या शोभाताई इंगळे सुद्धा आमच्यासोबत आहेत. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं, कोणत्या पद्धतीने मोर्चा काढायचं हे काही शोभाताईंना पण सांगायला नको. आम्ही अनेक वर्ष म्हणजे आज 35-30 वर्ष आम्ही सोबत काम केलेले मुरबाड, ग्रामीण, ठाणा